40 लेकरं मरण पावले आंबेडकर जयंतीमध्ये, त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक, मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागली होती. साहेब बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की 100 वर्ष शरीरावर जगण्यापेक्षा एकाच दिवस वाघाची औलाद म्हणून मरा, वाघासारखं जगा आणि वाघासारखं मरा, हे बाबासाहेबांनी सांगितलं. बांधवानो, स्वाभिमानाने जगा. अस्सलाम वालेकुम, आदाब, जय हिंद। 24 टीवी न्यूज़ नांदेड़ में आप सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। मैं हूं शेख सलमान। चलिए जानते हैं आज की खबर। परभणी में फिर से एक बार गम का माहौल, ये अफसोसनाक खबर आपके सामने। दोस्तों, हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें और ज़्यादा से ज़्यादा शेयर करना ना भूलें। सकाळी पत्रकार परिषद घेताना परभणीतील एकूण आरोपींची यादी वाचून दाखवताना मी जुने जाणते पॅन्थर विजयदादा वाकोडे यांचं नाव घेतलं होतं आणि सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं होतं की वय वर्ष 60च्या पुढचा माणूस जो अत्यंत समंजस आहे, जो अनेक आजारांनी ग्रस्त आहे, अशा माणसाचं नाव सुद्धा परभणीच्या एफआयआर मध्ये आहे. 2 मिनिटांपूर्वी विजयदादा वाकोडे यांचं निधन झालंय. परभणीतला एकूण हिंसाचार, जाळपोळ आणि हा तणाव सहन न झाल्यामुळे अजून एक परभणीतला योद्धा चळवळीने गमावलाय. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयजी, काय आता तरी आपण परभणी प्रकरणाकडे काळजीने लक्ष देऊन संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, काय त्यांना तातडीने बडतर्फ करा. आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही. प्रश्न समस्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या अनुयायांच्या वतीने आपल्याला आहे. आंबेडकरी तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे कोम्बिंग ऑपरेशन केलं, आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आलं. साहेब, आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात घुसून लहान लहान लेकरासहित, लहान मुलीसोबत, महिलेसोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आहे आपल्या पोलिसांनी. सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं, रामदास आठवले येणार आहेत. सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला? महाराष्ट्र पेटवू नका. आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही. मग बांधवांनो, आम्हाला कमजोर समजू नका. आज आमचे अनेक नेते फोन करायला आहेत. रात्री प्रकाश आंबेडकर बोलले, रामदासजी बोलले. मी म्हणलं काय नाही साहेब, परभणी आम्हाला शांत करायची, परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा. आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गनिमत आहे, कोणी मारणं झालं. जर आम्ही आदेश दिला तर त्याची काय खैर नाही. परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही. तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहेत, तुम्ही सांगा प्रियदर्शनी नगरचे एवढे आरोपी आहेत, ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसवत आहे. आम्ही त्यांच्या सोबत नाही, आम्ही प्रशासनासोबत आहोत. आणि एक देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर, ज्या माणसाला एवढं काही झालं, त्या बाया कुठून आल्या आम्हाला माहित नाही. आम्ही निवेदन घेऊन गेलो, साहेबाला बोललो, आणि अत्यंत आम्ही त्या मिटिंगमध्ये साहेबांनी आश्वासन केलं. आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या काय कळत, आणि आल्याचा आल्या नाशा प्रसन्न करून गेल्या. म्हणजे आमचं नाव बदलाव झालं. कलेक्टर साहेब असं वाटलं असं आम्ही पाठवलं. म्हणजे हे अत्यंत आहे. आणि हे असे जे काम करणारे लोक आहेत, यांच्या गांडीवर शक्य माणूस आहे. काय आम्ही कोणी बोलणार नाही तुम्हाला. जे आंबेडकरी चळवळीला बदनाम करू इच्छित आहेत, जे आमच्या शहरामध्ये जातीय स्वरूपात मिळवण्याचं काम करतात, अशा लोकांना तुम्ही माफ करू नका.
परंतु जे तुमच्या सोबत आहे आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे. मागे 89 साली आमचे 44 लेकरं मरण पावले आंबेडकर जयंतीमध्ये. त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक, मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागली होती साहेब. आणि या शहरात मुसलमानांनी, हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं आहे साहेब. तुम्ही उद्यापत्ती करून जासाल, कार्यसाहेब निघून जातील, पण आम्हाला या परभणीत राहायचं आहे. आम्हाला या परभणीत जातीय तालुका टिकवायचा आहे. आणि या परभणीत जो कोणी जातीय तालुका बिघडेल त्याला आम्ही कधी माफ करणार नाही साहेब. आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत. आम्हाला या शहरात जातीय वातावरण बिघडवायचं नाही साहेब. आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमच्या भीमप्रकाश गायकवाडने आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे. आणि अमृत महोत्सव 26 नोव्हेंबर पासून आम्ही साहेब या जिल्ह्यामध्ये घर घर संविधानची मोहीम राबवत आहोत. प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहोचवत आहोत. प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोहोचवत आहोत. आणि या संविधानाचा प्रचार जो जास्त जोरात होत आहे. आम्ही संविधान गौरव रॅली 26 जानेवारीला काढणार आहोत. कलेक्टर साहेब तुम्हाला हिरवी झेंडी दाखवायची आहे. खासदार साहेब त्या संविधान रॅलीत राहणार आहे. परंतु या 10 तारखेला घटना घडली. संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळत झालं. आणि पागल येताना स्वतःच्या बुक खायचे बाहेर काढल्या. संविधानाचं शिल्पच कसं दिसलं साहेब त्याला. आणि गनिमत साहेब दिवसा घटना घडली, रात्री जर झाली असते कोणा केलं काय केलं, कोणी आरोप केले असतं मुसलमानाने केलं, कोणी काय म्हणजे जातीय दंगल या ठिकाणी झाली असते साहेब. आणि अत्यंत भगवान बुद्धाचे मी आभार मानतो की दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही. आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलीसच्या हवाली केलं. आणि